स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती। स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती। हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। सत्य बोले मुखे दुखवी आणि कांच्या दुःखे। हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ। हीची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारोणी आता। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग। पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन। दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तार। त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तार। दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तार। त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तार। पांडुरंग करू प्रथम नमन। दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंग करू प्रथम नमन। दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांग तेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादा पणोदार्ह्य दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ये पांडुरंगेनी सांभाळून। ये पांडुरंगेनी सांभाळून। येई पांडुरंगेने सांभाळून। येई पांडुरंगेने सांभाळून। करुणा वाचनी आळवितो। करुणा वचनी आळवितो। येई पांडुरंगेने सांभाळून। येई पांडुरंगेने करुणा वचनी आळवितो। करुणा वचनी आळवितो। येई पांडुरंगेने सांभाळून। येई पांडुरंगेने सांभाळून। स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती। हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। प्रस्तुत भगवंताच्या सेवेसाठी जो घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया तुम्ही आम्ही संसाराला आलो, या संसारिकाला महापूजा सांगतात। प्रत्येकाकडून महापूजा व्हावी, प्रत्येकाने महापूजा करावी। महापूजा कशासाठी करावी तर त्याचं कारण असं आहे की संसारामध्ये आल्याच्या नंतर संसाराची इति कर्तव्यता पूर्ण करत असताना संसाराच्या वाटेवर मोक्ष मिळवता येतो, त्याच्यासाठी महापूजा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून ती पूजा आम्हाला या ठिकाणी घडावी आणि म्हणून
हा परमार्थाचा उत्सव तुम्ही या ठिकाणी साजरा करताय. असो, अनेक गावामध्ये अनेक भागामध्ये फिरते सप्ताह करतात नाही का. अनेक गावं सप्ताहाचं नारळ वगैरे घेतात आणि तो सप्ताह पूर्ण करतात. आता रंगनाथ गुरुजी परभणीकरांचा तो फिरता सप्ताह देऊळगाव राजाला झाला. जोग महाराजांची पुण्यतिथी आता मला असं वाटतं आपल्या भागामध्ये हडप या गावामध्ये होते. 12 गावचे 12 सप्ताह त्या ठिकाणी फिरते होतात. योगायोगाने आपल्या गावामध्ये फिरत्या सप्ताहाचं नारळ ते बाहेर गावाला जाऊ द्यायचं का जाऊ द्यायचं नाही, बाहेर गावाला जाऊ द्यायचं नाही. ते आपण आपल्या गावामध्येच करावं. आणि गावामध्ये करण्यासाठी नाही का मोठा सप्ताह करण्यासाठी सांगावं लागतं तुमच्या गावाला नारळ घेणार आहेत का. मग ते म्हणतात यावर्षी इच्छा नव्हती पण कोणीच घेणार नाही म्हणून असू द्या आमच्याकडं. पण आपल्या गावामध्ये मात्र तसं नाही. आपल्या गावामध्ये ते त्या नारळाचे नंबर लागलेले आहेत. ज्यांनी चारीधाम यात्रा केली आणि यात्रा केल्याच्या नंतर अनेक ठिकाणी आपण नामचिंतन करतोय, अन्नदान करतोय. त्या निमित्ताने भागवत कथा करावी आणि असा हा आपल्या गावचा नेम. आणि त्या नेमामध्ये माझ्याकडे आलेली ही आजची कीर्तनाची सेवा आहे. माझे परममित्र परमार्थ स्नेही ज्यांनी संप्रदायाची सेवा केली आणि इथून पुढे सेवा करण्याचं काम करतात हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज बारड गुरुजी, त्यांनी मला या ठिकाणी फोन केला. आणि योगायोगाने सर्व गावकरी मंडळींचा उत्साह, सगळ्या गावकरी लोकांनी दिलेलं त्यांच्याकडं नियोजन आणि त्या नियोजनामध्ये बऱ्याच वर्षापासून नवीन नवीन कीर्तनकार यावेत, त्यांचं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळावं हीच त्यांची भावना मनामध्ये ठेवून त्यांनी मला फोन केला. आल्याच्या नंतर हरिभक्तीपरायण तुमच्या गावातील आमचे परमेश्वर महाराज वीर बाबासुद्धा त्यांनी फोन केला की त्यांची अपेक्षा होती की कीर्तनाला तुम्ही आमच्याकडे यावं. आमचे गणेश तात्या सुंदर पखवाज वाजवण्याचं काम करतात. योगायोगाने मला असं वाटतं 1-2 वर्ष ते बाहेर होते पण आता आपल्या गावामध्ये आहेत आणि सुंदर वाजवण्याचं काम करतात. त्यांनी सुद्धा फोन केला, सगळ्याच मंडळींचा फोन झाला. योगायोगाने इथे आल्याच्या नंतर आमचे हरिभक्तीपरायण नारायण महाराज महाजन गुरुजी, मला असं वाटतं तुम्ही अशी काही गाव बांधूनच घेतले का काय. हो, वटीत म्हणजे सगळे बदलतात पण हे बदलत नाही. त्याचं कारण म्हणजे वटीत घेतलं महाराज असं म्हणतात. आणि छान आहेत, वटीत घेतलं असं म्हणावं लागेल. विनेकरी पण छान आहेत, छान आहेत. हे आमच्याबरोबर आलेले हरिभक्तीपरायण आनंद महाराज धुमाळ राऊत बाबांची शिष्य आहेत आणि वृंदावनला भागवत कथासुद्धा ते छान करतात. योगायोगाने मला कोणीतरी असावं पाहिजे सुद्धा बरोबर, म्हणलं चला ते सुद्धा आज बरोबर आले. त्यांचं नाही पण ते आज या ठिकाणी आलेत. हो, छान आहेत. हे समोरचे काही चेहरे मी बघितलेले आहेत, म्हणजे मी अधूनमधून असा तसा येतो. तुम्ही आळंदीला राहता का इकडे राहता. हां, येती जाती तिकडं कधी इकडं. हो, छान आहे. लाऊडस्पीकरवाले तुम्ही सुद्धा छान आहेत, दिसायला नाही दिसायला पण आहेत, म्हणजे लाऊडस्पीकर वगैरे त्यांचा छान आहेत. आणि आज जे कीर्तनाचे यजमान आहेत मला असं वाटतं आमचे श्री संपतराव जिजा शेजूळ नाही का, आणि राम संपतराव शेजूळ, चंद्रकांत भाऊ आहेत, आमचे राम भाऊ आहेत. या मंडळींनी या ठिकाणी ठरवलं आणि भागवत कथा ज्यांची आहे अरविंद महाराज गोंदेकर यांचं आयोजन आहे. आणि आजच्या कीर्तनासाठी तुम्ही सगळे या ठिकाणी आलात. मला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मिळाला हे माझं परमभाग्य आहे. आजच्या कीर्तनासाठी महिला मंडळ जास्त आहेत, माणसं कमी आहेत. मला असं वाटतं आपल्या गावातच माणसं कमी आहेत. हां, हो, स्वयंपाक तिकडे करतात म्हणून स्वयंपाकाला माणसं आहेत, कारण जागा पण अगदी अगदी छान आहे. हो, एखाद्या वेळेला मोठं घर असावं आणि पसारच नसावा नाही का, मोठी जागा असावी आणि लोकच नसावेत, तसं नाही. आपलं घर बी मोठं आहे आणि माणसं सुद्धा भरून आहेत, असा योग आहे. चला, चिंतन असं आहे, तुम्ही सगळे ऐकण्यासाठी या ठिकाणी आलात. भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण करतोय. भागवत ग्रंथ हा भक्तिमय ग्रंथ आहे. ग्रंथाचा जर विचार करत असताना
4 वेद आहेत. सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद. वेद किती आहेत? 4 वेद आहेत. 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत. अहम ब्रह्मास्मी, आयम आत्मा ब्रह्म आहे, प्रज्ञानम ब्रह्म आणि तत्वमसी. 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत. शास्त्र किती आहे असं जर विचार केला तर 6 शास्त्र आहेत. न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, योगशास्त्र, सांख्यशास्त्र, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. 6 शास्त्र आहेत. पुराणांचा जर विचार केला तर 18 पुराण आहेत. ब्रह्मवैतर्क पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, गरुड पुराण. चला, सगळी पुराणं सांगण्यापेक्षा सगळ्यात मोठं भागवत पुराण. भागवत पुराणाचं तुम्ही या ठिकाणी श्रवण करताय. भागवत हा जो ग्रंथ आहे तर तो भक्तिमय ग्रंथ आहे. भागवतामध्ये भक्ती सांगितली, कशी भक्ती करावी, आणि म्हणून भक्तिमय असा असणारा हा ग्रंथ आहे. भक्तीचं वर्णन करत असताना भक्ताचे 4 प्रकार सांगितले जातात. आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. भक्त 4 प्रकारचे आहेत. आणि भक्तीचा विचार करत असताना 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. अशी 9 प्रकारची भक्ती आहे. मग तुम्ही कुठलीही त्या ठिकाणी भक्ती करा. पण लोकांनी विचारलं, महाराज आम्ही संसारिक लोक आहोत, आम्हाला भक्ती वगैरे काही कळत नाही. आमच्या डोक्यामध्ये एकच आहे की आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख मिळावं, एवढंच आमच्या डोक्यामध्ये आहे. मग असं काही सांगा, ती भक्ती, श्रवण भक्ती काय, मनन भक्ती काय, एवढ्या अवघडामध्ये तुम्ही जाऊच नका आणि आम्हाला सांगू नका. आम्हाला तुम्ही सोपं सांगा. सोपं सांगत असताना तुमच्या आमच्या डोळ्यासमोर 2 प्रश्न आहेत. एक आहे संसार आणि एक आहे परमार्थ. बघा, संसाराचाही विचार करायचा आहे आणि परमार्थाचा विचार करून आपल्याला पुढे जायचं आहे. अगोदर आपण संसाराचा विचार करू. संसाराचा विचार करत असताना संसारामध्ये भोगाला महत्त्व दिल्या जातं. संसारामध्ये कशाला महत्त्व आहे? भोगाला महत्त्व दिल्या जातं. कल्पना करा, तुमच्या मुलीचं लग्न ठरल्याच्या नंतर तुम्ही काय पाहता? त्या मुलाचं घरदार चांगलं आहे का, त्याच्या घरी सुविधा किती आहेत, हे सगळं बघताय की नाही? म्हणून संसारामध्ये भोगाला महत्त्व दिल्या जातं. पण परमार्थाकडे आपण जर आलो ना, तर परमार्थामध्ये त्यागाला महत्त्व दिल्या जातं. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. त्यागाचं वर्णन केलं. संसारामध्ये व्यवस्था पाहिली जाते. संसारामध्ये व्यवस्था पाहिली जाते. महाराज आल्याच्या नंतर बसायला काय टाकायचंय, जेवायला काय करायचंय, चहा कोणते घेणार आहे, ते काळे मामा कुठे होते का? आहेत का? आहेत. हो. चहा कशी करायची, काळी करायची का गोरी करायची, नाही का, साधी करायची का दूध करायचं का त्याच्यामध्ये पत्ती टाकायची, असं विचारलं जातं. म्हणजे संसारामध्ये व्यवस्था पाहिली जाते आणि परमार्थामध्ये अवस्था बदलल्या जाते. जर परमार्थामध्ये अवस्था जर नाही बदलली तर तुम्ही केवढाही परमार्थ केला तरी तो परमार्थ त्या ठिकाणी शून्य आहे. एक वाक्य बोलून जाईल, तो कसा बोलतोय याला महत्त्व नाही, तो कसा वागतोय याला महत्त्व आहे. आणि तो जर बोलत असेल आणि वागत जर नसेल तर त्याच्या बोलण्याला शून्य किंमत आहे. एखाद्या वेळेला पोपटही तसाच बोलतो, मग पोपटासारखी माणसं बोलतात. त्या बोलण्याला काही किंमत नाही, तो वागतोय कसा याला महत्त्व आहे. बघा, परमार्थाचा जर विचार करत असताना परमार्थामध्ये आपण त्याग सांगितला. मग तो त्याग कसा असावा त्याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. त्यागाचं वर्णन असं केलं जातं. आम्ही ज्या आश्रमामध्ये शिकलो त्या आश्रमामध्ये दादा महाराज साखरे होऊन गेले. दादा महाराज साखरे, रंगनाथ गुरुजी त्यांचे शिष्य दादा महाराज होऊन गेले. दादा महाराजांनी पाठामध्ये असा विषय निघाला की ज्ञानी महात्मा देह कसा ठेवतो, ज्ञानी महात्मा देह कसा ठेवतो असा विषय निघाल्याच्या नंतर एक शिष्य म्हणत होता, तो कसा देह ठेवतो तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सांगा. बरेच उदाहरणं दिले. त्या उदाहरणाने त्याला पटत नव्हतं. त्यांनी सांगितलं, प्रॅक्टिकल तुम्हाला काही सांगता येईल का, तसं कसा ठेवतो तेवढं सांगा. दादा महाराज देऊ फाट्याला गेले, मांडी घातली आणि देह ठेवला शिष्यासाठी. हा त्याग आहे. हा काय आहे? हा त्याग आहे. दुसरं तुम्हाला उदाहरण सांगतो. भोसरीकर माऊलीचं कीर्तन माऊलीच्या मंदिरामध्ये होतं आणि पखवाज वाजवण्यासाठी मी असं पायाजवळ बसलो होतो. काय झालं, माऊलीने पायाला, ती भोसरीकर माऊली तुम्हाला माहित आहे, भोसरीकर माऊलीच्या पायाला जखम झालेली होती आणि दोन्ही पायाला कपडा बांधलेला होता. आणि ज्यावेळेला ते रक्त निघत होतं जखमीमधून आणि खाली घोंगडी टाकलेली होती, ती घोंगडी भिजली होती. कीर्तन झाल्यावर सगळ्या मंडळींनी विचार केला की माऊलीच्या पायाला काहीतरी जखम झाली, मग तो कपडा सोडावा लागेल. मग तो कपडा सोडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये किडे पडलेले होते. ऐकता तुम्ही सगळे? त्याच्यामध्ये किडे पडले होते. पण ते किडे कपडा सोडल्यावर बाहेर पडत होते ना, तर भोसरीकर माऊली ते हाताने पायामध्ये लोटत होते. ते म्हणत होते त्यांचं हे राहण्याचं घर आहे, त्यांचं हे राहण्याचं ठिकाण आहे. आणि डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर वरच्या शरीरासाठी काही करा म्हणले, फक्त पायातला किडा मरू द्यायचा नाही. मग किती त्याग असेल कल्पना करा. त्यांनी सांगितलं, देहाचा आणि माझा संबंधच नाही, बाकीचं अहम ममता ते बाजूला ठेवा, पण या देहाचा आणि माझा संबंध नाही, म्हणजे हा त्यागच आहे. एक दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो.
तुम्हाला माहिती आहे की नाही कोणास ठाऊक, तुम्ही आमच्या भागामध्ये भाटेपुरी नावाचं गाव आहे. भाटेपुरी गावाच्या त्या गावामध्ये एक साधू राहतो. तो आता तिथे राहत नाही. ऐका, तुम्ही जर आळंदीला जर आलात, आळंदीच्या पुढे तुम्ही देहूला जर गेलात, तर देहूच्या पुढे इंद्रायणीच्या पलीकडच्या तीरावर गेल्याच्या नंतर 3 रस्त्यावरती 3 डोंगरावरती 3 रस्ते जातात. कोणते कोणते डोंगर आहेत? एक आहे भंडारा डोंगर, जा कधीतरी. एक आहे भंडारा डोंगर, दुसरा आहे घोराड्या डोंगर, आणि तिसरा जो आहे तर तो भामगिरी डोंगर. तुम्ही भामगिरी डोंगरावर जर गेलात तर जिथे जगद्गुरु तुकोबरायाला अनुग्रह झाला तर त्याचं नाव आहे भामगिरी डोंगर. आणि भामगिरी डोंगरावर एक साधू महात्मा राहतो, त्याचं नाव आहे विश्वनाथ महाराज लोहकरे. काय नाव आहे त्यांचं माहिती आहे का तुम्हाला? हो, त्यांचं नाव आहे विश्वनाथ महाराज लोहकरे. ते भामगिरी डोंगरावर राहतात. आता त्यागाचं अनेक ठिकाणी वर्णन केलं जातं, पण तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. त्यांना यावर्षी 33 वर्ष पूर्ण झाले. त्यांनी शिजवलेलं अन्न खाल्लं नाही, ते भिजवलेलं अन्न खातात. शिजवलेलं आणि भिजवलेलं विचारतात. बघा, मुगाचे दाणे भिजत घालायचे आणि सकाळी खायचे, झालं जेवण. गव्हाचे दाणे भिजत घालायचे आणि सकाळी खायचे, झालं जेवण, नाही का? ज्वारीचे दाणे भिजत घालायचे, हुरडा नाही, ज्वारीचे दाणे भिजत घालायचे, सकाळी खायचे, झालं जेवण. विनेकरी बाबा, तुम्हाला भाजी कोणती आवडते? का ती कीर्तनात सांगायसारखी नाही? विचारायला काय अडचण आहे? कोणती भाजी आवडते सांगा ना, कोणती तरी. कोण म्हणले बेसन? कोण म्हणलं ठेसा? त्यांना बेसन आवडतं. बेसन आवडतं. बेसनामध्ये मीठ जर नाही घातलं तर खाणार आहेत का? कोणीच खाणार नाही. कोणीच नाही. कोणीच नाही. खारट आंबट तिखट कशाचाही संबंध नाही. हा सुद्धा त्यांच्या जीवनातला त्यागच आहे. काय करतात माहिती का? रात्रंदिवस जगद्गुरु तुकोबरायाचं भजन करतात. 30 वर्ष मौन होतं. 30 वर्ष मौन. एका सहज आमच्या गावातल्या मुलाला त्यांनी विचारलं, म्हणले महाराज माझे मित्र आहेत, महाराजांचा माझा चांगला संबंध आहे, महाराज कुठे आहेत? मागच्या वारीमध्ये. त्यांनी सांगितलं महाराजांचे कीर्तन वगैरे सुरू असतात आणि दिंडी पण असते, नेवासा ते आळंदी. त्यांनी विचारल्याच्या नंतर गावातलं विचारलं, गावामध्ये काय चालू आहे? त्यांनी सांगितलं गावामध्ये मारुतीच्या मंदिराचं काम चालू आहे, लोकांच्याकडे पैसे नाही, 3 वर्षापासून काम चालू आहे. पण पैसे आले की काम सुरू होतं आणि पैसे संपले की काम बंद होतं. काम मोठं आहे. मग त्यांनी विचार केला, मग जर पैशासाठी जर काम बंद होतंय तर मग आपण सुद्धा छोटीशी मदत करावी. मग छोटी मदत करावी. मग त्या साधूकडे खिसा नाही, संदूक सुद्धा नाही, घर सुद्धा नाही, धान्य सुद्धा नाही, लोक आणून देतात, कपडे सुद्धा लोकच आणून देतात. अशा साधूंनी मदत करण्याचं ठरवलं. मग किती दिले असतील त्यांनी? पैसे किती दिले असतील? किती दिले असतील? घेऊन ते त्याच्याजवळच नाही तर काय सांगावं. ऐका ना, ऐका ऐका. त्यांनी एक कपड्याचं गाठोडं सोडलं, त्याच्यामधून 51,000 रुपये काढले आणि त्या परस्पर माणसाजवळ दिले आणि सांगितलं महाराज जरा एवढं छान मंदिराचं काम करतायत ना, मग हे एवढे त्यांना पैसे देऊन टाका आणि सांगा की पुन्हा जर लागले तर मी पुन्हा माझ्याकडे जमल्यावर मी पुन्हा देईल. त्यांना विचारलं तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले? ते म्हणले एका जणाने आणून दिले होते, मला त्याचं काहीच काम नाही, ते बांधून ठेवले. म्हणले ते किती येते पण मला माहित नाही. हा त्याग आहे. 100 रुपये द्या, 100 रुपये द्या. तुम्हाला म्हणतोय सुट्टे नाही नाही आपण नाही. मला जर विचारलं तुम्ही रात्रीचं तुम्ही कीर्तनाचं ते कुठे तुमचं, तर मी पण नाही देणार ना, कोणीच नाही देणार ना. आपल्या जीवनामध्ये त्यागच नाही, आपल्या जीवनामध्ये भोगच आहे. किती आहेत नारळावर कीर्तन? 25 तरी असतील वर्षात. जिथे जिथे मी त्यांना घेऊन जातो ना, लोक आहे ना तर पैसे देतच नाहीत, कमी देतात, मागणाराला देतात, जे मागत नाही ना नाही देत, नाही देत. पण मी तुम्हाला सांगून ठेवतो, एखाद्याने तुम्हाला पैसे मागितले ना तर हे आम्हाला दुरुस्त करणं हे तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात. तुम्ही काय करायचं तुम्हाला एक नियम सांगतो. असू द्या कीर्तन थोडं बाजूला, एक तुम्हाला नियम सांगतो. एखाद्याने सांगितलं 35,000, त्याला म्हणा 35 नाही देत आम्ही 40 देतो. तो म्हणे हे तर गाव तर वेगळंच दिसलं, मला 40 देतो. म्हटलं ठीक आहे. त्यांना तारीख तिथे घ्यायला जा आणि तारीख लिहून द्या. ही तारीख आहे आमच्या
उत्साहामध्ये तुम्हाला यावं लागेल, तुमचं कीर्तन आहे. म्हणले ठीक आहे, तारीख लिहून घ्या त्यांची. पण त्यांना एक सांगा, पण म्हणा महाराज आमच्या गावाचा सप्ताह वेगळाच आहे. बाकीचे सप्ते पाहिले तुम्ही, पण आमचा पाहिला असन तुम्ही, आमचा सप्ताह वेगळाच आहे. म्हणले काय वेगळं आहे? आमच्या सप्त्याचा नियम असा आहे, म्हणले तुम्ही ज्या दिवशी तुमची तारीख आहे ना, त्या दिवशी तुम्ही 3 वाजता आमच्या गावात यायचं. किती वाजता? 3 वाजता प्रवचन तुमचं असेल. आणि प्रवचन तुम्ही आसनावर बसले ना, आमचे बारड महाराज येतील, ते तुम्हाला ओवी किंवा श्लोक देतील, त्याच्यावर करायचं. ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर चहापाणी होईल. चहापाणी झाल्याच्या नंतर जो हरिपाठाचा विना तुमच्या गळ्यामध्ये असेल, कोणाच्या? तुमच्या नाही, त्या कीर्तन करायच्या, हे तुमच्या गळ्यामध्ये असेल. तुम्ही पुढे म्हणायचा हरिपाठ, आम्ही सगळे पाठीमागं म्हणू. झाला नियम. आणि तुमचं ज्या दिवशी कीर्तन आहे त्या दिवशी आमचे महाजन महाराज विणा घेतील, सुरुवात करतील. विणा ज्यावेळेला तुमच्याकडे येईल, तुमच्याकडे विणा आल्याच्या नंतर रूपाचा अभंग झाल्याच्या नंतर महाराज उठतील. आणि महाराज उठल्याच्या नंतर तुम्हाला अभंग सांगतील. पती जन्मला माझी उदरी, मुंगी उडाली, अभंग ते देतील. तुम्ही त्याच्यावर कीर्तन करायचं. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर तुमचं काय असेल, तुमची निवासाची व्यवस्था राहील. तुम्ही रात्री निघून जायचं नाही. किती गडबड असली तर सकाळी 3:30 वाजता तुम्हाला उठवल्या जाईल. 4 वाजता आमच्याकडे काकडा असतो, काकड्याचा विना तुमच्या गळ्यामध्ये असेल. काय म्हणले? हे आपल्या हातामध्ये आहे. पण चला, चिंतनाचा विषय असा आहे की हा तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्याग नाहीच आहे. मी एक वाक्य बोलून जाईल की परमार्थ करत असताना समाधान सगळ्यात महत्वाचं आहे. कीर्तन करून जरी समाधान जर नसेल तर त्या कीर्तनाला 0 किंमत आहे, नाही का? आमचे मथुराभाऊ महाराज होते बघा, लय परखड बोलणारे. आपल्या भागातलं एक रत्न, परखड बोलले पण मंदिर तयार केले. शिव्या दिल्या पण माणसाच्या गळ्यामध्ये माळ घातली. काळे मामा तुम्हाला कधी घालायची? चातुर्मास हे 2 धामून आल्यावर घालणार आहेत. दोघंही घालणार आहेत का एकटेच? दोघंही घालणार. चला, चिंतन असं आहे की महाराज संसारातला आम्हाला तुम्ही सांगा, परमार्थ वेगळा आणि संसार वेगळा. मग हा संसारातला तुम्ही त्याग सांगितला, हा परमार्थातला तुम्ही त्या साधू लोकांच्या जीवनातला त्याग सांगितला. आणि तो त्याग त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये आहे, पण आम्हाला नाही तो त्याग करता येणार. मग आमच्या संसारिक जीवनामध्ये आमच्यासाठी काही सोपं सांगा, आमच्यासाठी काहीतरी सांगा. काहीतरी काय सांगा. आम्ही सुद्धा परमार्थ करतोय, आमच्या परमार्थामध्ये आम्हाला सुख मिळावं ही एवढीच आमची अपेक्षा आहे. ते परमार्थातलं सुख ते आम्हाला ते माहीत नाही, पण आम्हाला सुख मिळावं असं त्या ठिकाणी सांगा. मला असं वाटतं अजून आपल्याला सुख मिळालेलं नाही मिळालं. तुमचं वय किती असेल आता? 500? 60? वाढवायचं का नको? हा, 60 वर्षाचं वय तुमचं लग्न झालंय. झालं म्हणतोय ना मी. हो, झालंय. तुम्हाला एवढ्या 60-62 वर्षामध्ये सुख मिळालं का? नाही मिळालं. कोणालाच नाही मिळालं. सुखासाठी सगळ्यांचे प्रयत्न आहेत, पण सुख मिळालं नाही. ती अपेक्षा आहे. पण असं आहे बघा, ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी आपण पाहत नाही का? मला असं वाटतं आपला रस्ता चुकलाय, आपलं सूत्र चुकतंय कुठेतरी. ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी आपण सुख पाहत नाही, आणि ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी आपण सुख पाहतो, म्हणून आपल्याला ते दिसत नाही. ह्यांच्या आईला विचारलं बघा. गुरुजी एक विनोदाने असं सांगायचे की एका आजीची सुई हरवली, शिवता हरवली. सुई हरवल्याच्या नंतर संध्याकाळ झाल्याच्या नंतर ती सुई सापडतच नव्हती. मग काय करावं असा प्रश्न होता. आणि जुन्या कालामध्ये असा दिवा लावलेला होता. त्या आजी त्या दिव्याखाली आल्या आणि इकडून तिकडून ती सुई बघू लागल्या, पण सुई सापडत नव्हती. एक साधू महात्मे त्या रस्त्याने आले. विचारलं, आजी काय पाहता? म्हणले, माझी सुई हरवली. त्यांनी सुद्धा पाहण्याचे प्रयत्न केले. पाहत असताना त्याला सुद्धा सुई सापडली नाही. आणि बराच वेळ गेल्याच्या नंतर त्यांनी त्या साधू महाराजांनी त्या आजीला विचारलं, ताई नेमकं नक्की सांगा तुमची सुई हरवली कुठे? त्यांनी काय सांगितलं, घरामध्ये हरवली. किती दिवस पाहिल्याने सापडेल? नाहीच.
तसं मला असं वाटतं आपला सुखाचा जो मार्ग आहे ते सुखा कुठे आहे ते आपल्याकडं आपल्याला सापडत नाही. आणि दुसरीकडे आपण पाहतो संसारामध्ये सुख आहे असा जर विचार केला तर साधू संतांनी अनेक वेळेला सांगितलं की संसारामध्ये सुख नाहीच आहे. हरी ओम सुख नाही मोठे आले संसारी वायावरी राहू नका वायावरी राहू नका वयावरी राहू सुख नाही कोठे आली या संसारी वाया हव बरी होऊ नका. सुख संसारामध्ये आहे हे तुम्ही डोक्यातच ठेवू नका. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशाशी न पावला माया विष्टीला जीव माझा माझे स्वहित नेणती कोणी काहीच न करती मज वाचोनी सज्जनत्व सुखाची मांडणी नेणती कोणी आदी अंत काय सांगो गरिबीची यातना मज भोगिता नारायणा मळमूत्र मंस जाणा तुझ क्षणोक्षणा ध्यातासे मज चालता प्रयाण. हे नाटाचे अभंग आहेत. आणि नाही का सुख नाहीच आहे. नाही सगळं गेलं आळंदीला गेलो गावाकडे आलो तरी सगळं सुख नाहीच आहे. मग महाराज सुख आतापर्यंत आम्हाला मिळालं नाही अजून परमार्थ दूर आहे. आम्ही संसारातले लोक आहेत. मग संसारातला आम्हाला सांगा. आणि एक वाक्य मी बोलून जाईल ऐका ना. बघा श्रीमंती बरोबर समाधान हे त्याचं सूत्र नाही. नाही किती जरी बघा श्रीमंती बरोबर समाधान हे त्याचं सूत्र जर असतं तर श्रीमंत लोक समाधानी असते. समाधानी आहेत श्रीमंत लोक नाही. श्रीमंत माणसं सुद्धा समाधानी नाही. मग हे वाक्य जरा वेगळं आहे. श्रीमंती बरोबर समाधान हे त्याचं सूत्र नाही. मग सूत्र असं आहे समन्वय बरोबर समाधान हे त्याचं सूत्र आहे. आणि जर समन्वय जर नसेल तर मला असं वाटतं केवढा तुमचा संसार मोठा जरी असेल तरी तो शून्य आहे. म्हणून आता हे साधे भोळे माणसं आहेत. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. बघा साधं उदाहरण असेल तुम्हाला पटण्यासाठी एकदम साधं सांगतो. बघा मग समन्वय असा आहे परमार्थातला समन्वय वेगळा आणि संसारातला समन्वय वेगळा. तुम्हाला अगोदर संसारातला सांगतो नंतर परमार्थातला सांगतो. ऐकताय ना तुम्ही सगळे ऐका. काय झालं माहिती आहे का आपल्या गावामध्ये एका माणसाला 2 मुलं आहेत. किती आहेत ना 2 मुलं. 2 मुलं आहेत ना एका माणसाला. एका माणसाला 2 मुलं आहेत. आणि एक मुलगा पुण्यामध्ये राहतो काका आणि एक मुलगा आपल्या गावामध्ये मुजपुरीमध्ये राहतो. आई वडील जिवंत आहे. आई वडील पुण्याच्या मुलामध्ये राहतील का गावाकडच्या गावाकडे तर व्यवस्था नाही ना. तिकडं तर व्यवस्था चांगली आहे. त्यांनी कुठे राहायला पाहिजे त्यांनी पुण्याला राहायला पाहिजे ना. पण ते पुण्याला राहत नाही गावाकडे राहतात. गावाकडे का राहतात गावाकडे राहण्याचे 2 कारण आहेत. ऐका. पहिलं कारण आहे जननी जन्मभूमिश्च. माझं गाव जरी गरीब आहे पण माझी ती जन्मभूमी आहे आणि म्हणून ते जन्मभूमीमध्ये राहतात. आणि दुसरं गावाकडे राहण्याचं कारण असं आहे पुण्याचा जो आहे तो श्रीमंत आहे गावाकडचा आहे तो गरीब आहे. तर गरीब मुलामध्ये आई वडील जास्त राहणं पसंत करतात म्हणून ते गावाकडच्या मुलामध्ये राहतात. पण ऐका ना गावाकडचा एवढा गरीब आहे त्याचं घर शेणाने सारवलेलं आहे. घरासमोर 2 वटे वट्यावर सडा घातलेला आहे. त्याला छोटे छोटे 2 लेकरं आहे. तो मोलमजुरी करतो आणि आई वडिलांचं मुलाचं भरण पोषण करतोय. बिचाऱ्याचा गावाकडे सुंदर छोटासा गरिबीचा संसार आहे. पुण्याच्या भावाचा पगार वाढला जातो. पगार वाढल्याच्या नंतर तो 4 चाकाची गाडी घेतो. पण त्याची भावना अशी असते माझ्या गाडीची पूजा मी गावातल्या रामेश्वरीच्या मंदिरासमोर करणार आहे. भावना आहे त्याची. गाडी घेऊन येतो. आई वडिलांना ती गाडी दाखवायची आहे. त्यावेळेला गाडी घेऊन येतोय. गाडी घेऊन आल्याच्या नंतर बरेच गाव त्यांनी पास केले. रामनगर पाठीमागे त्या ठिकाणी गेलं. एक वेस लागली त्याच्यामधून असे आपल्या गावाकडे त्या ठिकाणी गाडी त्याची येते. पोलीस स्टेशनकडून गाडी आणायची का समोरून आणायची कुठून आणायची गाडी. पोलीस स्टेशनच्या समोरून आली. तिकडून आली. असा छोटासा रस्ता होता
अशी बोळीने छोट्या छोट्या रस्त्याने ती गाडी वळत होती. पण वेळ संध्याकाळची असल्यामुळं एका वाट्यावर वडील बसले होते, एका वाट्यावर आई बसली होती. गाडी जाता 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 वडिलांच्या समोर गाडी जाऊन थांबली. वडिलांनी विचार केला, बापरे, घरासमोर कोणाची सायकल थांबत नाही, माणूसही थांबत नाही, एवढी भारी गाडी कोणाची असेल. मग जो होतं काय माहिती आहे का, गाडी चालवणारा उतरतोय, वडिलांच्याकडे त्याला पाया पडण्यासाठी जायचंय. लांबून वडिलांनी बघितलं, हे माझं पोर आहे. विचारल्या जातं, नारायण गाडी कुणाची आहे? नारायणचे शब्द आहेत, दादा गाडी ही तुमची आहे. तुमची गाडी म्हणल्याच्या नंतर नारायणच्या वडिलांचं हृदय भरून येतं. बापरे, माझ्या मुलाने एवढी भारी गाडी घेतली. हां दादा, ही गाडी तुमची आहे. गाडी त्यावेळेला नारायणचे वडील गाडीकडे पाहत होते, मुलाकडे पाहायचे, गाडीकडे पाहायचे, मुलाकडे पाहायचे. एवढंच नाही तर नारायणचे वडील रडत होते. रडण्याचं काही कारण सांगता येईल तुम्हाला? नारायणचे वडील रडत होते, दोन्ही डोळे भरून आले होते. बिचारे गाडीकडे आणि मुलाकडे पाहत असताना रडत होते. रडण्याचं कारण तुम्हाला माहीत असेल की नाही मला नाही माहीत, पण मला तुम्हाला सांगावं लागणार आहे. नारायणचे वडील का रडत होते तर त्याचं कारण असं होतं. म्हणत होते, नारायण, ज्यावेळेला तू लहान होता ना तर लोकाच्या दावणीमध्ये पडून राहिलो, आयुष्यभर लोकाच्या दावणीमध्ये पडून राहिलो, आयुष्यभर काम केलं रे, जेवायला मिळत नव्हतं. मालकाने संधी द्यावी, ती घरी आणावी, तुझ्या आईने त्याचं दळण करावं आणि आम्ही दोघा जणांनी भाकरी खावी आणि मी रानामध्ये जावं. अरे रानामध्ये गेल्याच्या नंतर कालवण तर काय, अरे पाणी सुद्धा मिळत नव्हतं. पावसाचं बरासीमध्ये पडलेलं पाणी घेतलंय रे. मागची गरिबी आठवत होती म्हणून नारायणची वडील रडत होते. नारायण स्वतः रडत होता. म्हणत होता, माझ्या वडिलांनी मला उपाशी राहून शिकवलंय, मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मुलंही सज्जन असतात, मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यावेळेला नारायण आपल्या वडिलांचे डोळे पुसण्याचं काम करतोय आणि म्हणत होता, दादा गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, कशासाठी रडताय, झालंय ना सगळं तुमचं आता चांगलं, नका रडू. त्यावेळेला नारायण वडिलांचे डोळे पुसतोय. बाजूच्या वट्यावर आई बसलेली आहे. आईकडे त्याला पाया पडण्यासाठी जायचंय ना, तिने ऐकलंय, दादा गाडी ही तुमची आहे, ऐकलंय तिने. बिचारी उठून उभी राहते, हातामध्ये काठी आहे. त्यावेळेला नारायण आईकडे पाया पडण्यासाठी जातो ना, आई त्याला पाया नाही पडू देत, आपल्या कुशीमध्ये घेते. त्याच्या पाठीवरून अशी हात फिरवत होती आणि म्हणत होती, नारायण, नारायण, एवढी भारी गाडी घेतली, हां आई, ही गाडी तुमची आहे. बिचारी ऐकल्यापासून रडत होती, ती सुद्धा रडत होती. नारायणही रडत होता. मला पुढचं सांगू द्या. तेवढ्यामध्ये काय घडतं, नारायणची आई का रडत होती त्याचं कारण माहिती आहे का? नारायणची आई म्हणत होती, नारायण, त्यावेळेला तू लहान होता ना, अरे शेजारी भांडे करण्यासाठी जायची रे, लोकांचं धुणं धुतलंय, आयुष्यभर डोक्यावर टोपलं होतं ना, आयुष्यभर काम केलंय, झालाय माझा राजा, शिकलाय गड्या, झालं माझ्या संसाराचं सोनं झालं. मी सांगून जाईल, ह्याच्यापेक्षा आई वडिलांच्या जीवनामध्ये दुसरा काय आनंद आहे? ह्याच्यापेक्षा दुसरं काय? काहीच नाही. दोघंही त्या ठिकाणी रडत होते. मला पुढचं सांगू द्या. मला तुम्हाला समन्वय सांगायचा आहे आणि एवढा समन्वय तुम्ही आजच्या भागवतातून आणि कीर्तनातून घेऊन जा. बाकी तुमच्या संसारामध्ये आयुष्यभर तुम्हाला दुःख मिळणार नाही, अजिबात नाही. परमार्थ अजून दूर आहे. तेवढ्यामध्ये काय घडतं, नारायणच्या गरीब भावाची 2 मुलं घरातून पळत येतात. आमचे काका आले. श्रीमंत काकाच्या पायाजवळ ज्यावेळेला हे 2 मुलं जाऊन उभे राहतात ना, जो छोटा बारका मुलगा आहे ना, अशा त्याच्या खालीवर गुंड्या लावलेल्या आहेत, असे त्याचे केस पिंजारलेले आहेत, चड्डी फिटलेली आहे, असा फुफुट्याने भुरका झालाय, असा तो छोटा बारका मुलगा आहे ना. पटकन श्रीमंत काकाने त्याला पटकन कडेवर उचलून घेतलं. पटापट त्याचे मुके घेतात, गाडीकडे जातात. गाडीचा दरवाजा उघडलाय. एका मुलाच्या हातामध्ये असा फळाचा पुडा दिलाय आणि एका मुलाच्या हातामध्ये खाऊचा पुडा दिलाय. पुढे देताना ज्यावेळेला हे आई वडील बघत होते ना, त्यांचं हृदय आणखच भरून येत होतं, हुंबरडा येत होता. बिचारी रडत होते. आता रडण्याचं काय कारण असेल? रडण्याचं कारण सांगता येईल तुम्हाला? समन्वय आहे का? एक मुलगा गरीब आहे आणि एक मुलगा श्रीमंत आहे, तर श्रीमंत मुलगा गरीब भावाच्या मुलाला विसरत नाही. हा संसारातला समन्वय, हा संसारातला समन्वय आहे. हा समन्वय आपण विसरलो. गरिबी आणि श्रीमंती ही दुपारची सावली आहे, कधी निघून जाईल सांगता येणार नाही. मात्र रक्ताने रक्ताला विसरायचं नाही, हा संसारातला समन्वय आहे. आणि जे रक्तावर प्रेम करत नाही ना, ते रक्त देशावर प्रेम कधी करणार आहे? जे रक्तावर प्रेम करत नाही, ते रक्त धर्मावर प्रेम कधी करणार आहे? अजून परमार्थ दूर आहे. ज्याच्या घरामध्ये समन्वय आहे, त्याच्या घरातला आनंद लोटून दिला तरी त्या ठिकाणी तो जात नाही जात. फक्त समन्वय असू द्या. समन्वय अनेक सांगण्यासारखे आहेत. तुमच्या भावामध्ये किती पडतंय, हा समन्वय आहे. तुम्ही किती कमवता याला महत्व नाही,
पती पत्नीमध्ये आनंद किती हे महत्वाचं आहे. तुम्ही जर लाख जर कमवत असले आणि पती पत्नीचं तोंड दुसऱ्या दिशेने जर असेल, तुमचं जर समन्वय जर नसेल, तर काडी लागू त्या तुमच्या लाख रुपयाला. म्हणून मला असं वाटतं, गरीब तुमचा संसार असू द्या, पण त्याच्यामध्ये समन्वय असू द्या. आणि समन्वय ज्याच्या घरामध्ये आहे ना, ज्याच्या घरामध्ये समन्वय आहे, त्याला वेगळा परमार्थ करण्याची काही गरज नाही. वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही, त्याचा तोच त्या ठिकाणी परमार्थ आहे. हा परमार्थ सांगितला जातो. म्हणून मला असं वाटतं, परमार्थ अजून दूर आहे, एवढा समन्वय घेऊन जा. मागचं तुमचं काय असेल ते विसरा, टाकून द्या. जास्त दिवस जगायचं नाही आणि काही गोष्टी आपल्या बरोबर घेऊन जायच्या सुद्धा नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, हा संसारातला समन्वय आहे. आता परमार्थातला समन्वय असा आहे, रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करणं हा परमार्थातला समन्वय आहे. आणि तो समन्वय साधू संतांच्या त्या ठिकाणी आशीर्वादाने, त्यांच्या वाङ्मयामुळे, किंबहुना त्यांच्या श्रवणामुळे तो समन्वय तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. म्हणून दोन्ही समन्वय संसारामध्ये असावे, त्याच्यासाठी काही सूत्र सांगितल्या जातात. मग महाराज, आम्ही सुद्धा संसारामध्ये राहतो, मग आम्ही काय करावं? तर साधू संतांनी सांगितलं, तुम्हाला महापूजा सांगण्याच्या पूर्वी तुम्हाला त्या ठिकाणी भक्ती करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग भक्ती करत असताना साधू संतांनी सांगितलेली भक्ती तुम्ही त्या ठिकाणी करणं महत्वाचं आहे. आणि ते सांगण्यासाठी जगामध्ये संत आले. तसे जगामध्ये येणाऱ्याचे 3 वर्ग सांगितल्या जातात. जगामध्ये येणारे तुम्ही आम्ही आहे, जगामध्ये येणारे संत आहेत, आणि जगामध्ये येणारा ईश्वर परमात्मा आहे. पण प्रत्येकाचं येण्याचं कारण वेगळं आहे. तुमचं आमचं कारण एकच आहे की कर्मानुगो गच्छति जीव एकाहा. तुम्ही आम्ही कर्म भोगण्यासाठी आलो. जगामध्ये ईश्वर परमात्मा कशासाठी आला? भक्ता राखे पायापासे दुर्जनासे संहारे. भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचा संहार. संत या जगामध्ये कशासाठी आले? तर ते सांगितले जात, उद्धराया जन जडजीव, इथे उपकारासाठी आली घर जा वैकुंठी. संत या जगामध्ये या ठिकाणी आले आणि उपकार करण्याचं काम करतात. आता उपकार करणाऱ्याची एक यादी आहे बघा. उपकार करणाऱ्याची यादी अशी आहे, परोपकाराय फलंती वृक्षा. बघा, परोपकार करत असताना झाड स्वतः उन्हामध्ये राहतं, पण बसणाऱ्याला मात्र सावली देण्याचं काम करतंय. एखादा माणूस ज्या सावलीला बसलाय ना, तर त्या झाडाला सुद्धा माणसं दगडं मारतात, पण दगडं मारणाऱ्याला सुद्धा ते झाड फळं देण्याचं काम करतं, नाही का? एक माणूस झाड लावण्याचं काम करतोय, पाणी घालण्याचं काम करतोय, आणि एक माणूस झाड तोडण्याचं काम करतो. पाणी घालणाऱ्याला झाड सावली देतंय आणि तोडणाऱ्याला मात्र ते झाड सावली देत नसेल. कोण म्हणलं देत? हो. जो का खंडावरी घाव घाले, का लावणी जयाने केली, दोघा एकचे सावली वृक्ष दे जैसा. सावली देण्याचं काम ते त्या ठिकाणी करतंय. त्याचं कारण असं आहे, ते परोपकार करण्यासाठी या ठिकाणी आलं. गाय जे दूध देते, तर ती कोणासाठी देते? गाय दूध देते की नाही? कोणासाठी? कोण म्हणलं? वासरासाठी. हो. बघा, ज्या दिवशी तुमच्या घरातलं दूध संपलेलं असतं, त्या दिवशी तुम्ही रामनगरच्या बाजारामध्ये जाता आणि असं म्हणताय, आम्हाला वासरासाठी गाय आणायची आहे. वासरासाठीच ना, दुधासाठी गाय आणली. कर्मधर्म संयोगाने वासरू मरून गेलं. वासरू मेल्यावर तुम्ही दूध काढता का? काढत नाहीत. ज्या गाईचं काढल्या जातं ना दादा, ती कोणती गाय? जर्सी. जर दूध पेला तर काय होईल? कोण म्हणलं? सी. हो, कारण ती गाय अपवित्र आहे, ती गाय नाही. पण खरी जी गाय आहे, दुधासाठी गाय आणली, वासरू मरून गेलं. वासरू मेल्यावर तुम्ही लय हुशार, इतके हुशार तुम्ही, असं मी म्हणत नाही. ज्ञानोबारायाने शेतकऱ्याला लय मोठी संज्ञा दिली. शेतकरी लय हुशार आहे. काय करतो तो माहिती आहे का? तो काय करतो, वासरू मेलं, दूध तर गाय तशी काढू देत नाही. वासरू मेल्यावर काय करते, त्याच्या पोटातलं सगळं मटेरियल बाहेर काढतात, त्याच्या पोटामध्ये भुसा भरतात, मेलेलं वासरू गायी पुढे ठेवतात, गाय पाहणा सोडते, शेतकरी दूध काढून घेतो. दूध वासरासाठी का लेकरासाठी? दूध काढलं. दूध काढल्याच्या नंतर गाय वासरासाठीच दूध देते, हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचंय. माऊलींनी वर्णन केलं, सत्याचा भोगसा काढिला, मध्ये या सत्य त्रिगुणा भरिला, तैसा दंभो रुडविला जगा माझी, वासुरुवाचा भोगसा ठेवोनी गायी पुढे जैसा, उगाणा घेती क्षीररसा बुद्धिवंत. शेतकरी बुद्धिवान आहे, आणि म्हणून ती गाय जी वासरासाठी दूध देते, पण त्या दुधाचा फायदा सगळ्यांना होतो. सगळ्यांना होतो की नाही? संतांच्या बाबतीत जर बोलायचं जर ठरलं, तर ज्ञानोबरायांनी असं वर्णन केलं, वत्साचेणी ओरसे दुबते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे निमिषे जगदोद्वरण,
चातकाची कणवे मेघो पाणी शिधावे तीर्थ चराचराघवे निवाले केवे का अनन्यगती कमळा लागो सूर्य ए वेळो वेळा की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनाचा गाय वासरासाठी दूध देते फायदा सगळ्या जगाला होतो. दुसरा प्रश्न विचारतो दादा, पाऊस कधी पडतो? पाऊस पडतो की नाही? कधी? कोण म्हणलं उन्हाळ्यात? उन्हाळ्यात पडायला लागला पण त्याचा हक्काचा ऋतू श्रवती इति श्रावण हा, म्हणजे श्रावण महिन्यामध्ये पावसाने पडावं. श्रावण महिन्यात पाऊस पडतोय हे आपल्याला माहित आहे, पण तो कोणासाठी पडतोय हे माहीत असणं महत्वाचं. कोणासाठी पडतोय? कोणासाठी पडतोय दादा पाऊस? गाईसाठी नाही, बाईसाठी नाही, गाईसाठी पडत नाही, बाईसाठी सुद्धा पडत नाही, लेकरासाठी पडत नाही आणि तुमच्या आमच्यासाठी तर तो पडतच नाही. मग तो पडतो कोणासाठी? तर ज्ञानोबराय वर्णन करतात तो कोणासाठी पडतो? का अनन्यगती नाही, चातकाची एक कणवे. जगामध्ये अनेक पक्षी आहेत, खूप पक्षी आहेत. त्या पक्ष्याचं वर्णन असं केलं जातं बघा. चातक नावाचा पक्षी, कोकिळा नावाचा पक्षी, राजहंस नावाचा पक्षी. तुम्हा आम्हाला चिमण्या माहित आहेत, तुम्हा आम्हाला साळुंक्या माहित आहेत नाही का, तुम्हा आम्हाला घुबड माहित आहेत, तुम्हा आम्हाला पोपट माहित आहेत, तुम्हा आम्हाला लाहऱ्या माहित आहेत, तुम्हा आम्हाला चित्र हो ते पण माहित आहेत, कावळे पण माहीत आहेत, कावळे पण माहित आहेत नाही का. बावळ्याच्या वेळेला ज्या वेळेला कावळा शिवत नाही, कावळे पण माहित आहे. बरं चला, कोंबडे, कोंबडा पण पक्षीच आहे ना. कोंबडे माहित आहेत की ना तुम्हाला? कशासाठी पाळतात? आता लोक कशासाठी पाळतात ते मला माहित नाही, पण आमच्या देवडीकर बाबाने कशासाठी पाळला होता ते सांगतो. देवडीकर बाबाने एक कोंबडा पाळला होता. गाथेचं लिखाण काम चालू होतं. सकाळी तो 4 वाजता बाग द्यायचा. त्या काळातला किती वाजता? 4 वाजता बाग द्यायचा. आणि त्याने बाग दिल्याच्या नंतर देवडीकर बाबा उठायचे, गाथ्याचं लिखाण काम सुरू व्हायचं. पण त्यावेळेचा कावळा मी तुम्हाला पुन्हा सांगतो, त्यावेळेचा तो कोंबडा किती वाजता बाग द्यायचा? 4 वाजता बाग द्यायचा. आत्ताचे मोकार कोंबडे किती वाजता बाग देतात? अनेक अनेक पक्षी आहे. घुबड नावाचा पक्षी आहे, टिटवी नावाचा पक्षी. तुमचं मरण कधी सांगते ते नाही का, सांगते ते. मला चातकाचं सांगून पुढे जायचंय. बघा, पाऊस कोणासाठी पडतोय मी तुम्हाला सांगतोय. ज्या दिवशी चातक नावाचा पक्षी आहे ना, तो समुद्रातलं पाणी पित नाही, तो तळ्यातलं पाणी पित नाही, तो बोरचं पाणी पित नाही, तो नदीचं पाणी पित नाही, पृथ्वीवर पडलेला पाण्याचा थेंब सुद्धा तो पित नाही. मग तो कोणतं पाणी पितो? तर ज्ञानोबराय वर्णन करतात, ज्या दिवशी चातक नावाच्या पक्षाला तहान लागलेली असते त्या दिवशी मेघ हा पाणी घेऊन धावतो आणि तो सगळ्या जगामध्ये त्या ठिकाणी पडतोय. पडला एकासाठी, फायदा कोणाकोणाला? गावामध्ये पाऊस पडला, काय फायदा आहे? काही फायदा आहे? घरावर पाऊस पडला, काही फायदा आहे? शहरमध्ये पाऊस पडला, काही फायदा आहे? बरं जाऊ द्या, हागणदारीला पाऊस पडला, नाही विचारित, नाही विचारित, नाही विचारित हंतरी हो असं काऊन तर उरकायचं ना आपल्याला लवकर. मेघन विचारिती हागणदारी आणि शेत. तो नाही विचार करीत हागणदारीला कशाला पडायचं, शेतात कशाला पडायचं, घरावर कशाला पडायचं. बघा, पाऊस पडलाय चातकासाठी, फायदा सगळ्या जगाला. सूर्य उगवतो, सूर्य उगवतो. तो कोणासाठी उगवतो माहिती आहे का कोणाला? सकाळी सूर्य उगवतो ना, पूर्वेला उगवतो नाही का, पूर्वेलाच उगवतो ना, उगवतो ना, हो पूर्वेलाच उगवतो ना. मला असं वाटतं खालतं उगवतो आणि वरतं हो सूर्य उगवतो. पण तो कोणासाठी उगवतो माहीत असणं महत्वाचं आहे. कोणासाठी उगवतो माहित आहे? ऐका ना, सूर्य म्हणजे झोपीतल्या लोकांना उठवण्यासाठी उगवत नाही, नाही उगवत. तो कोणासाठी उगवतो? माझे ज्ञानोबराय वर्णन करतात, का अनन्य गती कमळा लागो सूर्य वेळो वेळा की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनाचा. तो कोणासाठी उगवला? तर तो कमळासाठी उगवला. पण सगळ्या जगाचे डोळे उघडण्याचं त्यांनी काम केलं. आपला हे कुठे गेला भैया? गीता कोणी सांगितली रे? आपण तर नाही सांगितली भाऊ. कोणी सांगितली गीता? वा बढिया, तो विशारद आहे. चैतन्य महाप्रभू
आहे की नाही? चैतन्य आ? आमचा आहे की नाही? हो, महाप्रभू. 2-3 गोळ्या सोडाव्या लागल्या. गीता ही सांगितली, अर्जुनाला सांगितली. अर्जुनाला गीता सांगितली, पण गीतेचा फायदा कोणाकोणाला झाला? काही काही लोक म्हणतात आम्ही फक्त गीताच घेऊ. ते आमच्याच पाईपलाईनला तुम्ही नळी चिटकायला लागली तर म्हणायला लागले पाणी आमचं आहे. तुमचं नाही, हे आमचंच आहे, संप्रदायाचं आहे. सांगितल्या जाते. गीता ही अर्जुनाला सांगितले, पण त्या गीतेचा फायदा सगळ्या जगाला झाला. अर्जुना ते निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसाराई वडे थोर उजे, फेडिले जगाचे. जगाचं संसाराचं ओझं दूर करण्याचं काम ती गीता करते. म्हणून गीतेला खूप मोठं महत्त्व दिल्या जातं. गीता 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 वाचे जी म्हणते, नाही पुनरावृत्ती तया नरा. गीतेचं नुसतं वर्णन जर केलं तर त्या नराला पुनरावृत्ती म्हणजे जन्म मरणाची परंपरा त्याची संपते. असं गीतेमध्ये जगद्गुरु तुकोबर आहे. अनेक ठिकाणी साधू संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि पुढे गीता ही अर्जुनाला सांगितली, फायदा सगळ्या जगाला त्या ठिकाणी झाला. तसा साधू महात्मा एखाद्या ठिकाणी जन्माला येतो, पण फायदा सगळ्या जगाला त्या ठिकाणी होतो. संसाराचं आणि परमार्थाचं तुम्हाला नातं सांगत असताना आपल्याला संसार त्या ठिकाणी सांगायचा आहे. मग महाराज संसारातला आम्हाला त्या ठिकाणी सांगा. आम्ही पूजासुद्धा करतो. माणसं पूजा करतायत की नाही? दररोज सकाळी पूजा करतात. आम्ही सुद्धा पूजा करतोय, मी सुद्धा पूजा करतोय, तुम्ही सुद्धा पूजा करताय. पण तुम्ही कशी करताय मला नाही माहीत. बघा, पूजा करणारे माणसं म्हणतात ना, अशी पूजा करतात. थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही गरम पाण्याने स्नान करता आणि देवाला कशाने स्नान घालताय? आमच्याकडे आमचा लड्डू गोपाल आहे बघा, असा मोठा. आम्ही सुद्धा गरम पाण्याने त्याला स्नान घालतो, कारण त्याला नाही घालायचं का? पूजा आपण कशी करतो. बरं महाराज, आम्हाला पूजाच माहीत आहे, पण महापूजा माहीत नाही. आम्ही दररोज आपल्याकडं अभिषेक चालू आहे, महापूजेचा अभिषेक चालू आहे. मग महापूजा आम्हाला महाराज करता येणार नाही. आमच्या पाठीमागं घरदार आहे, सगळा संसार आहे, सगळा परमार्थ आहे. मग ती महापूजा कशी असती आम्हाला आमच्या सोप्या भाषेमध्ये सांगा. त्यावेळेला श्रीमंत जगद्गुरू ती महापूजा कशी असावी तर सोप्या भाषेमध्ये सांगतात. अभंगाचं पहिलं चरण. स्वामी का भक्ती